जळगाव जिल्ह्यात शहरांबरोबरच ग्रामीण भागामध्ये देखील आता डिझेलचा तुटवडा जाणवतो आहे. अनेक पेट्रोल पंप जे आहे कोरडे ठाक पडल्यामुळे आता ऐन शेतीच्या कामांमध्ये शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो आहे. नेमकं शेतकऱ्यांना काय त्रास होतोय आपण ते जाणून घेण्यासाठी अंमळनेर तालुक्यातल्या टाकरखेडा या गावामध्ये आलो आहोत. आपण जर दृश्यांमध्ये बघितलं तर आता सद्य स्थितीमध्ये या शेताची जी आहे नांगरणी झालेली आहे. मात्र पुढची मशागतीची जी कामं असतात, जसं की रोटावेटर असेल किंवा इतर जी कामं आहे, जमीन भुसभुशीत करणे असेल किंवा खालची माती वर करण्याचं जे काम आहे, ते काम आता या ठिकाणी ट्रॅक्टरवर रखडलेलं आहे. दृश्यांमध्ये बघितलं तर या शेतामध्ये रोटावेटर करणाऱ्या ट्रॅक्टरचं जे आहे डिझेल संपलं आणि शेतात आहेच त्या तिथे ट्रॅक्टर उभा आहे. त्यामुळे आता शेतीच्या कामांना जो आहे विलंब होतोय, पावसाळा तोंडावर आहे आणि त्यामुळे एक ना अनेक अडचणींना जे आहे शेतकऱ्यांना सामोरं जावं लागतं आहे. आपल्यासोबत काही शेतकरी आपण त्यांच्याशी बोलणार आहेत. काय सांगणार नेमकी काय अडचण येते तुम्हाला? कसं आहे भाऊसाहेब, आता माझं नाव आहे भागवती रामन पाटील. आता 2-4 दिवसापासून आम्हाला डिझेलसाठी धरणगाव ड्राम पटपटीला बांधून इकडे तिकडे जावं लागतं आम्हाला. आमचे ड्रायव्हर लोक शेतामध्ये कोणी चोरी वगैरे होऊन जातं म्हणून आम्ही ड्रायव्हर तिथंच ट्रॅक्टर जवळच थांबवतो. पण डिझेल भेटत नाही. 2-3 दिवसापासून शेतीचे मोठा तयार करायला मग आम्हाला त्रास बहुत भलताच होतोय. शेती आता पहिले आमचे मक्के काढले, मक्याचे लगड आता नागटे केले, नागटे केल्यावर आता रोड कल्टिवेटर करायचे. पण डिझेल नसल्यामुळे आम्ही 2-3 दिवसापासून ट्रॅक्टर खूप थांबलेलंच आहे. लागवड उशिरा होणार आणि लागवड उशिरा होणार तर आम्हाला पिकणार नाही. ते पिकणार नाही, ते कर्ज कसं पिकणार? दिने दिन उत्पन्न कम होणार, आम्हाला काय पुरवणार नाही खेती. नाही, पण आता मे महिन्यामध्ये जी कामं शेतीची व्हायला पाहिजे झालं पाहिजे ते लोक. ते या होणार नाही आता. असं थांबा. ते झाले पाहिजे, ती आज उशिरा होत आहे. त्याच्याबद्दल काय सांगाल? त्या उशिरा झाल्यानंतर बोंडाई पडतो, त्याच्यावर उत्पन्न येतो नाही, केलेला खर्च सुद्धा निघत नाही. त्याच्यामुळे डिझेल भेटल्यामुळे परत त्रास होऊन राहिला. डिझेल भेटला असता टाइम खेती होता झाली असती, त्याच्यामुळे आम्हाला उत्पन्न होत असतं. पण आता झिरो झालो आम्ही डिझेलमुळे. आता मे महिन्यामध्ये शेतीची कामं पूर्ण केली जातात. तर कोणकोणती कामं तुम्ही शेतीची करता मे महिन्यामध्ये की जी पावसाळ्यामध्ये तुम्हाला उपयोग होतो? गवता बी करता, जाता असता, लावणी करता, पावडर मारता, तो करता. पण मग आता मे महिन्यात तुमची ही कामं पूर्ण व्हायला पाहिजे होती. आता डिझेल भेटत नाही, त्याच्यामुळे ती कामं पूर्ण झाली नाही. मग पुढची कामं कशी कराल तुम्ही? आता पुढची कामं कशी कराल? उशीर होईल. उशीरच होईल. आता डिझेल भेटणार नाही तर आमच्या कामाचं रेटच होणार आहे. कोणते कामं उशिराने होतील? जर आता आमची लागवड रेट होणार आहे का की शेतीच जर तयार झालेली नाही तर मग कपाशीचं रेटच लागणार आहे. रेट लागले म्हणजे आता उत्पन्नावर पण फटका बसणार. उशिराने लागवड होईल. समजा पाऊस पडून गेल्यानंतर लागवड झाली तर नुकसान आणि होईल. पाऊस पडला तर मशागत करायला वेळच भेटणार नाही ना. मशागत करायला वेळ भेटणार म्हणजे नाही. आता हंगाम हातचा जायची. हा, मग आता हंगाम मारून कुठं जाणार. टाइमच राहिला नाही ना. हंगाम मारून जाणार पूर्ण डिझेल मुळे. डिझेल नाही भेटलं तर खेती उशिरा झाल्यामुळे बोंडाई पडतो, शेतीमध्ये उत्पन्न येत नाही. पण ट्रॅक्टर किंवा इतर गोष्टींशिवाय काही पर्याय नसतो का? पर्याय नाही. ट्रॅक्टर जवळच जमीन तयार होते. नागडी, टिलर, रोटा बंदा वावर सुद्धा पडलेला आहे. अजून 25% लोकांचे वावर तयार झाले. 75% खेती तयार करायची राहिली. डिझेलचा असा भयंकर त्रास झाला. तर एकंदरीतच ह्या शेतकऱ्यांच्या बोलक्या प्रतिक्रिया आहेत की आता डिझेलाबाबत शेतकऱ्यांची कामं रखडलेली आहेत. ही कामं जी आहे पावसाच्या आधी पूर्ण होणं गरजेचं असतं. मात्र ती कामं आता पूर्णच झाली नाही. त्यामुळे लागवड देखील उशिराने होईल आणि पाऊस पडल्यानंतर शेतीची मशागत करता येणार नाही. त्यामुळे आता शेतकऱ्यांना जे आहे मोठ्या नुकसानाला सामोरं जावं लागणार आहे. जर शेतीची कामं जर वेळेत पूर्ण झाली नाही आणि पाऊस पडला तर हा हातचा खरीप हंगाम जो आहे तो हातचा जाण्याची देखील भीती या ठिकाणी शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे एकंदरीतच आता डिझेल तुटवड्याचा जो आहे मोठा परिणाम जो आहे शेतकऱ्यांवर झाल्याचं या निमित्ताने पाहायला मिळत असून आता शेतकऱ्याचा खरीप हंगाम जो आहे तो या ठिकाणी त्याचं मोठं नुकसान आणि आर्थिक संकटात सापडण्याची चिन्ह या निमित्ताने पाहायला मिळत आहे. किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.